वीटभट्टीचा व्यवसाय हा निसर्गाच्या भरोशावर अवलंबून असणारा व्यवसाय आहे। वारंवार अवेळी पडणाऱ्या पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिकांच्या विटा भिजून मोठं आर्थिक नुकसान होत आहे। त्यामुळे शासनानं वीटभट्टी व्यवसायातील नुकसानीसाठी मदतीची तरतूद करावी अशी मागणी होती आहे। घर बांधकामासाठी नवनवीन पर्याय उपलब्ध असले तरी चिखल मातीपासून बनवल्या जाणाऱ्या विटांना आज देखील मोठी मागणी आहे। सध्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे। अवेळी पडणारा पाऊस वीटभट्टीसाठी मारक ठरतोय। विटा बनवण्यासाठी नदीकाठची माती जादा दराने मिळवावी लागते। त्यातून उत्पादन खर्च वाढून नफा कमी झाला असतानाच अवेळी पडणारा पाऊस वीट व्यावसायिकांसाठी डोकेदुखी ठरतोय। तयार केलेल्या विटा भट्टीमध्ये लावण्या अगोदर पाऊस आल्यास विटांचा अक्षरशः चिखल होतोय। त्यामुळे पाऊस आला की ताडपत्रीनं विटा झाकून ठेवण्याची वेळ येते। तर जोरदार पावसामुळे विटेचा आवा भिजून वीट व्यावसायिकांचं नुकसान होतंय। त्यामुळे शासनानं वीटभट्टी व्यावसायिकांच्या नुकसान भरपाईसाठी आर्थिक मदतीची तरतूद करावी अशी मागणी होती आहे।